काय वाटते भाऊ तुम्हाला, कोणी सत्ता येईल गावामध्ये? कोणी? बीजेपी येईल का? विकास होईल गावाचा? धन्यवाद भाऊ. काय वाटते तुम्हाला, कोणी सत्ता येईल गावामध्ये? काहीच नाही पाहिजे मला. नाही का? खुश आहे का तुम्ही तुमच्या कामात? काय वाटते हो तुम्हाला, गावाचा विकास झाला नाही, कोण आहे जिम्मेदार? अच्छा, काही विकास नाही केला का? पण पुन्हा उभे आहे ना मग. काय लोक पाहायचं काय नवीन चेहरा पाहिजे एखादा. नवीन चेहरा पाहिजे, युवा नेता पाहिजे, युवा नेता बोलणारा पाहिजे, शिकला सवरला, जो काम करू शकते. आता पार एका दिवसाच्या आड पाणी देते. अच्छा. बिल 12 महिन्याचं काढते. 12 महिन्याच काढते. अरे त्या काटोलले 1200 रुपये टॅक्स आहे. जी. इथं 1500 रुपये आहे. अच्छा. इथचे लोक लखपती आहे, इथचे गरीब आहे. असं कधी स्मार्ट मीटर लावले ना. अच्छा. नमस्कार मित्रांनो, मी शेखर पाटील. तुम्ही पाहू शकता सकाळचे 7 वाजलेले आहे आणि मी आलेलो आहे नरखेड येथील बस स्टॉप परिसरामध्ये. आणि खूप थंडी आहे या ठिकाणी. मात्र निवडणुकीमुळे नरखेडचं वातावरण गरम झालेलं आहे. चला तर काही नागरिकांशी चर्चा करूया स्थानिक विकासाबद्दल. मला सांगा, कोणाची सत्ता येईल नरखेडमध्ये? बीजेपीची. नक्की? नक्की काय वाटतं तुम्हाला, गावाचा विकास होईल का? होईल ना. पण सरकार आहे, मदत सरकार आहे ना हे सरकार. जी. विकास कोण नाही होणार? कोणाला निवडून दिला ना होईल का? जी. भाऊ, काय वाटतं तुम्हाला, आतापर्यंत गावाचा विकास का बरं झाला नाही? आतापर्यंत ते 4-5 जसे आले तसे ते खात गेले. अच्छा. बाकी काही देत नाही गेले. त्याच्याने विकास थांबला या गावाचा. साऱ्या गावाची जीडीपी वाढते पण या गावाची जीडीपी घटली आहे. अच्छा. आता होईल का विकास मग? आता होऊन जाईल. हो का? आता आशा करावं, कोणावर करावं तो. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं बीजेपी येईल म्हणून. अच्छा, कमळ फुलणार. कमळाला फुल. धन्यवाद भाऊ. काही नागरिक या ठिकाणी उभे आहेत, आस्वाद घेत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काय म्हणतात ते? काय वाटतं हो तुम्हाला, कोणाची सत्ता येईल गावामध्ये? कोणाची सत्ता येईल? आता काय कोणाची? अच्छा, सध्या गोंधळ निर्माण होत आहे नाही का? गोंधळ आहे. काय गावाचा विकास होईल का मग? काय वाटते हो, गावाचा विकास होईल का? काही ना हो, पाठ वाटणं चालू याच्याकडून काही न ज्याला पैसे भेटते ते वोटिंग करत दारू पिऊन राहिले बघ, त्याच्यामध्ये खुश आहे. अच्छा. काही नाही, विकास काय होत नाही नरखेडचा. नाही का? आणि पाठ चालू आहे. आता काहीतरी विचार करून मतदान करणार. हो, काहीतरी विचार करून मतदान करण्यात. काही विकास झाला पाहिजे नरखेडचा. झाला पाहिजे. बाजूचे सावरगाव चालले गेले पुढं, आपलं मोवाड चाललं गेलं, नरखेड तसंच राहिलं. पण आता काय वाटते, होईल थोडा तरी विकास? विकास झाला पाहिजे आपल्या नरखेडचा. झाला पाहिजे. हो. धन्यवाद भाऊ. काय म्हणतात विकास भाऊ, कोणाची हवा चालू आहे सध्या नरखेडमध्ये? सध्या हवेचं तर काही जेवढं हे नाहीये, अच्छा. पता नाहीये. लोकांना फक्त विकास पाहिजे नरखेडचा. पण झाला नाही ना अजूनपर्यंत? झाला नाही, पण फक्त विकासासाठी आपण सांगू शकत नाही. अच्छा. मनाचे विचार नाही सांगू शकत आपण, लोक हा. असतात म्हणून. अच्छा. कारण की यावेळी प्रभागचं इलेक्शन आहे तर आपल्याला सांगता येत नाही. हर अच्छा. प्रभागामध्ये जास्तीत जास्त लोक आता उभे आहेत. म्हणजे गोंधळ निर्माण होत आहे. गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्या काही लक्षात समीकरण बसून नाही लागलं. तरी सर्व नवीन नवीन चेहरे आहे. नवीन चेहरे. पण तरी पण काय वाटतं, विकास होईल का गावाचा? तरी पण विकासासाठीच आपण विकासाच्याच उमेदवाराला निवडून देऊ अशी मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद भाऊ. तुम्ही पाहू शकता, हा बस स्टॉप परिसर नवीन बस स्टॉप होत आहे गावामध्ये, पण विकास अजूनपर्यंत काही झाला नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आणखी काही नागरिकांशी आपण चर्चा करूया. क्या लगता है आपको, कौन आएगा चुन के? बीजेपी आएंगे. आएगी? होगा विकास, होगा गाँव का? विकास नहीं होता गाँव का. नहीं क्या? आज जलम नहीं होता विकास. हो क्या? नहीं विकास नहीं होता गाँव का. कोई भी है पर विकास नहीं होता. जी शुक्रिया. बस.